भाऊ, आज बराच वेळ आपली कार्यशाळा सुरू होती. नेमका कार्यशाळेचा विषय काय होता? कोणतं नवीन अभियान किंवा चळवळ आता भाजपतर्फे राबवली जाते? साधारणतः पंडित दीनदयाळ उपाध्यायांच्या 25 सप्टेंबर या दिनांकापासून तर 25 डिसेंबर स्वर्गीय श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी या दोनही नेत्यांचा जो देशभक्ती, आत्मशक्ती व आत्मनिर्भरतेचा जो विचार होता, त्या विचाराला अनुरूप देशामध्ये प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक हृदयापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत स्वदेशीचा मंत्र घेऊन जाण्याचा निर्णय या कार्यशाळेत झाला, ज्या माध्यमातून गाव स्तरापर्यंत हा आग्रह व हा विचार जो साधारणतः प्रत्येकाने आचरणात आणावा, या दृष्टीने 100 दिवस हे अभियान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू होणार आहे. आणि या दृष्टीने आजची कार्यशाळा, त्यामधल्या महत्त्वाच्या मुद्द्यावरची चर्चा या कार्यशाळेतून करण्यात आली. चांद्यापासून बांद्यापर्यंत व गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या 80 जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते व भविष्यामध्ये प्रत्येक मंडळापर्यंत ही कार्यशाळा आणि त्या माध्यमातून स्वदेशी फक्त अभियान नसून आहे, या उन्हेने स्वदेशीचा मंत्र पोहोचवण्याचा आज संकल्प करण्यात आला आहे. याच्यामध्ये एकंदरीत या स्वदेशी मोहिमेमध्ये काय अपेक्षित आहे, काय काय गोष्टी केल्या जातील? नाही, साधारणतः आपल्याला माहिती आहे की 2014 नंतर विश्वगौरव, देशगौरव मोदीजींनी एक आग्रह की आमच्या देशामध्ये प्रत्येक वस्तूचं उत्पादन होण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे आणि संकल्प केला पाहिजे. झिरो इफेक्ट, झिरो डिफेक्ट आणि झिरो इम्पोर्ट ही आमची मूळ कल्पना होती की आमची प्रत्येक वस्तू ही पर्यावरणपूरक असावी, ज्याचा कोणताही इफेक्ट आमच्या देशाच्या पर्यावरणावर होता कामा नये. झिरो डिफेक्ट, ज्याच्यामध्ये ही अतिउत्तम दर्जाची असावी. आणि झिरो इम्पोर्ट, याचा अर्थ आम्ही पूर्णपणे स्वावलंबी व्हावं. आणि त्या दृष्टीने मग मुद्रा योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, या दृष्टीने करण्यात आलेलं स्किल डेव्हलपमेंटचा सब्जेक्ट असेल किंवा विविध माध्यमातून या देशामध्ये साधारणतः आमची अर्थव्यवस्था तर मजबूत व्हावीच, पण आमच्या देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तूंच्या संदर्भामध्ये आम्ही सर्वांनी अतिशय गंभीरपणे या क्षेत्राकडे संकल्प करत स्वदेशी हा धीरे धीरे आचरणात आणणारा शब्द व्हावा. हा फक्त पुस्तकापुरता, शब्दापुरता निर्भर होता कामा नये. आणि हे खरं आहे की एका क्षणात होणार नाही, याला काही कालावधी लागेल. एकाच दिवशी सर्व गोष्टी बंद करता येणार नाही, पण टप्प्याटप्प्याने अनेक विदेशातून आयात होणाऱ्या गोष्टींवर आपण स्वदेशी पर्याय द्यावा, हा यामागचा हेतू आहे. आणि त्या दृष्टीने अनेक गोष्टींवर काम होते आहे. माझा विश्वास आहे की विश्वगौरव, देशगौरव मोदीजींनी वोकल फॉर लोकल हा मंत्र दिला. त्यानंतर काही टेंडरमध्ये, यापर्यंतच्या कोणत्याही टेंडरमध्ये विदेशातली कोणतीही कंपनी सामील होऊ शकणार नाही अशी सुरुवात सुद्धा केली आहे. आणि टप्प्याटप्प्याने मग आपण यामध्ये पुढे जाऊ. तुम्ही आत्मनिर्भर भारताचा नारा देताय, मात्र दुसरीकडे आता विरोधक आरोप करतात. आज सामनामध्ये निकाल आहे, 90 दिवसांमध्ये जवळपास 24,000 कोटींचं कर्ज वेगवेगळ्या योजनांमुळे सरकारवर झालंय आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 9 लाख कोटींवर जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे. नाही, ही भीती निराधार आहे. 24,000 कोटीचं कर्ज जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण 60,000 कोटी व्याजामध्येही परत करतो, मुद्दलही परत करतो. कर्ज घेणं कोणत्याही राज्याच्या अर्थव्यवस्था विकासात्मक कामाला नेण्यासाठी, गती देण्यासाठी आवश्यक असते. जे नेते कर्जाच्या बाबतीत त्या नेत्यांचे निवडणुकीतले शपथपत्र एकदा तुम्हीच प्रिंटआउट काढा आणि तपासून त्यांच्यावर
कर्ज हे कर्जापेक्षा जास्त, मी आकड्यात म्हणत नाही, पर्सेंटेजमध्ये जेवढं उत्पन्न आहे त्या उत्पन्नापेक्षा पर्सेंटेजमध्ये विचार केला तर या नेत्यांची ॲफिडेव्हिट काढा, मी मांडून दाखवले होते. खरं तर आमच्या राज्यावर जे कर्ज आहे ते सारं निकषात आहे. आमच्या राज्यावरचं कर्ज या अगोदर जे निकष डॉक्टर मनमोहन सिंगांच्या सरकारमध्ये वित्त आयोगाने रिझर्व्ह बँकेने एकत्र येऊन ठरवले त्या निकषाच्या बाहेर महाराष्ट्र नाही. आणि मी पुन्हा एकदा, अनेकदा सांगितलंच, मी पुन्हा एकदा सांगतोय की कर्ज हे आकडे जात नाही, जसं रक्त हे लिटरमध्ये मोजल्या जात नाही, हिमोग्लोबिन किती आहे ते तपासलं जातं, तसं कर्जाचा आकडा नव्हे, आमच्या एकूण महसूल त्याची काय टक्केवारी आहे, आमच्या एकूण GSDPची काय टक्केवारी आहे, हे स्टँडर्ड असतं. पण दुर्दैवाने ज्यांना अर्थव्यवस्थेमध्ये लक्ष द्यावं असं वाटतच नाही ते काहीतरी मतभेद व्हावेत, विधानमनस्थिती व्हावी आणि त्यांचा नेहमी काही प्रयत्न असतो ग्लोबल नीतीचा तो ते करत असतात. उद्धव ठाकरेंनी देखील या धोरणात मुद्दा उपस्थित केलेला आहे. याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की मला अर्थशास्त्रात काही कळत नाही, मात्र आज ते कर्जावर बोलत आहेत. ते म्हणतात की महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर कर्ज आहे, तुम्ही रस्ते पूल बांधून जर विकास म्हणत असाल तर तो विकास नाही. एका मताशी मी सहमत आहे की फक्त रस्ते म्हणजे विकास नाही. आणि म्हणूनच माननीय विश्वगौरव देशगौरव पंतप्रधान महोदय फक्त रस्ते आल्या कधीच विकास म्हणत नाही. म्हणजे उद्धवजी सुद्धा माननीय पंतप्रधानाच्या याच विचाराला घेऊन त्यांनी मला वाटतं की तुमच्यासोबत चर्चा केली. शेवटी देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक, विज्ञान अशा सर्वंकष विषयामध्ये देशाची प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणूनच प्रत्येक क्षेत्रामध्ये माननीय मोदीजी जेव्हा स्वर्गीय लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला, श्रद्धेय स्वर्गीय अटलजींनी त्याला जय अनुसंधान म्हटलं आणि माननीय जय विज्ञान म्हटलं आणि माननीय मोदीजींनी त्याला जय अनुसंधान म्हटलं. तुम्ही विचार करा की डॉक्टर मनमोहन सिंगजीच्या कालावधीमध्ये एक 20,000 22,000 फक्त पेटंट होत होते. आज आम्ही लाखाच्या घरात गेलो तर काही तर आमच्या देशामध्ये माननीय मोदीजींनी सर्वंकष सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न केला. पण एक गोष्ट खरी आहे की रस्ते या सर्वंकष प्रगतीचा एक पिलर आहे. ज्या लाडक्या बहिणीमुळे योजनेमुळे एकंदरीत कर्ज वाढतंय आणि आता आणखी एक माहिती समोर येते की अंगणवाडी सेविकांची सर्वेक्षण केलं आहे. मराठवाड्यात तब्बल 1.25 लाख महिला आहेत ज्या यामध्ये अपात्र ठरत होत्या, त्याचा लाभ आता बंद करण्याची शिफारस करण्यात आली. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की तुमच्या माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही फक्त 1,500 रुपये देत असताना वारंवार राज्यामध्ये लाडक्या बहिणींमुळे कर्ज घ्यावं लागतं हा जो काही भ्रम निर्माण केला जातो आहे ना, खरं तर अशा भावांना लाडक्या बहिणींनी कधीही यांना न विसरता कामा नये. लाडक्या बहिणींमुळे कर्ज घेतलं जातं. 7,52,000 कोटीचा आमचा अर्थसंकल्प आहे. 30,000 कोटी आम्ही खर्च करतो, 2,48,000 कोटी कर्मचाऱ्यांवर खर्च करतो, तो कोणीही पाहायचा नाही. 2,48,000 कोटी खर्च करताना कोणालाही पोटातही दुखत नाही आणि ओठातही शब्द येत नाही. पण लाडकी बहीण जी खरी या तिजोरीची हकदार आहे तिच्या अकाउंटमध्ये 1,500 रुपये गेल्याबरोबर लाडक्या बहिणीचे हे सावत्र भाऊ का अशा गोष्टी करतात हे मला समजलं नाही. माझा ठाम विश्वास आहे की याच लाडक्या बहिणीमुळे आमच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येतो की या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये हे स्विस बँकेत जात नाही. हे 1,500 रुपये दुसऱ्या देशात त्यांचा मुलगा शिकतो आहे म्हणून त्यांच्या इकॉनॉमीला मदत करण्यासाठी जात नाही. हे 1,500 रुपये कोणत्या तरी फुटपाथवर काम करणाऱ्या एखाद्या व्यावसायिकाची वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होते. खरं तर हे पूर्णपणे स्वदेशी व्यवस्थेला प्रोत्साहन देणार आणि त्यांच्याबद्दल करत जे कोणी आमचे सावत्र भाऊ अशा करतात देव त्यांना कदाचित माफ करेल पण अर्थव्यवस्था मात्र त्यांना कदाचित करणार. दाखला देत वंजारांनी मागणी केलेली आहे. यामध्ये आमदार म्हणून पाहायची आवश्यकता मंत्रिमंडळाच्या होईल. आमदार म्हणून या विषयाचा काहीच कारण
बंजारा एकच आहे म्हणून एसटी सांगितलं की या मत करण्याची योग्य वाटत नाही. संदर्भात सरकार अभ्यास करायचा असतो आणि सरकार आपण मत व्यक्त करायचं असतं. इथं व्यक्त करून त्या संदर्भात काही अभिप्राय येत नाही. त्या ठिकाणी मी अशा विषयांवर, हे गंभीर विषय असतात, संवेदनशील विषय असतात, या विषयावर आमदार म्हणून मी मत व्यक्त करणं मला तरी योग्य वाटत नाही. नेपाळमध्ये आपण जर पाहिलं तर सर्वसामान्य नागरिकांकडून एक क्रांती जी आहे ती घडवली गेली. तशीच क्रांती जी आहे ती आगामी निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रात होईल अशी अपेक्षा जी आहे ती विरोधकांना आहे. कारण गेल्या काही दिवसापासून वेगवेगळे मोर्चे होत आहेत, वेगवेगळे मुद्दे समोर येताना पाहायला मिळत आहेत. आज नवा मुद्दा विरोधकांनी समोर आणलाय की कर्जमाफी. शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं कर्जमाफी दिसत नाही का असं ते म्हणतात. कुठेतरी मुवमेंट तयार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो. नाही, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मी स्वतः मॅनिफेस्टो कमिटीचा चेअरमन होतो आणि म्हणून मला माहिती आहे की सरकार कर्जमाफी सरकारने केली पाहिजे या मताची सहमत आहे आणि सरकार योग्य क्षणी कर्जमाफी करेल. या अगोदरही 14 ते 19 दरम्यान आम्ही कर्जमाफी केलीच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांच्या खात्यामध्ये सध्या केंद्राच्या माध्यमातून 6,000, राज्याच्या माध्यमातून 6,000, सर्वात जास्त मदत 2014 नंतर शेतकऱ्यांना ज्या सरकारने केली ते सरकार योग्य क्षणी कर्जमाफी करेल. कर्जमाफी करणं हे सरकार आपलं कर्तव्य समजून यावर निर्णय करेल असा एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आणि मॅनिफेस्टो कमिटीचा चेअरमन म्हणून मला पूर्ण विश्वास आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. एकीकडे भाजपा पक्षाचे मंत्री मंगलूर बोर्डांनी एक विधान घेतलं आहे की आता प्रत्येक बोर्डामध्ये विभागामध्ये कबूतरखाना उभारण्यासंदर्भामध्ये उभारले जाऊ शकतात. एकीकडे उच्च न्यायालयामध्ये कबूतरबंदी संदर्भात याचिका आहे, दुसरीकडे हे विधान कसं पाहता? याकडे मी पाहत नाही, कारण हा प्रश्न मुंबईकरांचा जो आहे त्या संदर्भात मुंबईच्या नेत्यांनी बघावं. प्रत्येक प्रश्न आम्ही कुठून बघणार? शेतकऱ्यांचे नुकसान डोळ्यादेखत दिसत आहे. पंचनामे पण तिथं लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे. पण जे कोण करणार आणि मोदी हे माझे दुश्मन नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. नाही, आम्ही कोणीच एकमेकाचे दुश्मन नाही. मान्य तर एका इंटरव्यूमध्ये अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं की जब कभी उद्धव कोई समस्या में होंगे उन्होंने मुझे पुकारा तो मैं एक क्षण नहीं गवाऊंगा, उनको मदत करूंगा. तर मला वाटतं की कोणी कोणाची वैरी नाहीच. चिन्ही केली 24 ऑक्टोबर 2019ला आमचे 105 आणि त्यांचे 56 असे 161 आमदार निवडून आल्यावर 2,05,525 मतदारांनी आमच्यावर विश्वास व्यक्त केल्यावर बेईमानी त्यांच्या मनात आली. काँग्रेसला हात धरून काँग्रेसच्या सोबत आणि मग अशा प्रसंगात आम्ही शत्रू नाही आणि तेही आम्हाला शत्रू मानत असले तरी आम्ही मात्र उद्धवजींना शत्रू. त्यांची आता नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्र सरकारच्या थिंक मानत राष्ट्रवादी याला विरोध करते. राष्ट्रवादीचं असं म्हणणं आहे की कुठेतरी संशय राष्ट्रवादी भाजपच हे सगळं घडवणार. की याचं उत्तर जे आहे ते नियुक्ती करणारे जे कोणी आहेत त्यांनी द्यावं. आता मी नियुक्ती केली नाही तर मग त्यावर मी मत व्यक्त करणं कदापि योग्य होणार. सुधीर भाऊ, हिंदी में आपसे जानना चाहेंगे, आज जो बैठक हुई सबसे पहली बात वो उसी से संबंधित एक सवाल है, अंतर्राष्ट्रीय स्तर का सवाल है. सवाल ये है कि जिस प्रकार से भारत देश पर अमेरिका टैरिफ्स बढ़ा रहा है उसी के बीच में जीएसटी रिफॉर्म्स की सूचना की और उसके बारे में जानकारी की. अब इन सब के आप लोग जो है जीएसटी रिफॉर्म्स को लेकर के बैठक कर रहे हैं, कहीं ना कहीं जो अंतर्राष्ट्रीय दबाव भारत पे अमेरिका द्वारा उसका असर नहीं होगा? देखो भाई साहब, इसके पहले कई देश हमारे देश के प्रगति से जब ईर्ष्या करते थे, जलते थे, ऐसे सही समय पे कुछ ना कुछ अड़चने निर्माण करते थे. इसके पहले का अगर आप अनुभव करोगे मेरा सही में महान है. आप देखा होगा जब 1991 के पहले ऐसी हुई थी कि हमने सुपर
मांगा। तब स्वर्गीय राजीव गांधी जी ने अमेरिका से कहा कि हमें हमारे हवा इस सारी बातों के लिए आप हमको सुपर कंप्यूटर दीजिए। अमेरिका ने कहा हम नहीं देंगे। देखो ये 1988 थी। 1991 में यही महाराष्ट्र की भूमि से छत्रपति महाराज का एक शिव भक्त आ गया, का नाम था विजय भट्ट। हमने 3 साल में सुपर कंप्यूटर बनाया। जो अमेरिका ने 2005 में मुख्यमंत्री जी को कहा कि हम वीजा नहीं देंगे, भाई साहब वही अमेरिका बाद में माननीय मोदी जी के स्वागत के लिए पूरी ताकत से आ गया है। तो मैं नहीं समझता कि विश्व का देश, हमारी भारत की संस्कृति, जो संस्कृति आज भी विश्व के 193 देशों की संस्कृतियों में, आज भी हम बोलते हैं यूनानी संस्कृति चले गई, ग्रीस चले गई, रही भारत, क्योंकि भारत की संस्कृति टिकाने का काम इस मट्टी में है, महापुरुषों के विचारों में है। तो समझता ऐसे कई अमेरिका जैसे देश अगर गलत नजर से हमारी ओर देखेंगे, गलत सोच से हम पे कुछ एक्शन करेंगे, तो ये देश को वो रोक नहीं पाएंगे। ये देश ऊर्जावानों का देश है। ये देश ऊर्जावानों का होने से ही मैं आपको बता देता हूं, 1750 में इस देश की इकोनॉमी, ये देश है आक्रमणकारी इसलिए नहीं है कि उनको आक्रमण करना था, बाकी भी तो देश पड़े थे। ये देश तो सोने की चिड़िया था। देश में लोग कहते थे कि सोने का धूर और दूध की नदियां बहती है, और 1750 में ये देश का ये पूरे विश्व में 24.4% था, और देश विश्व में एक था तो 25 पैसे के पास हमारे रहते थे। अब ठीक है, उसके बाद तो आक्रमण हुए, उसमें बहुत लूटा गया। कोहिनूर से लेके कपास तक ब्रिटेन लेके गया, मगर देश जो है, ये देश को कोई भी कभी हिला नहीं सकता। अब तो मोदी जी है, तो मैं समझता हूं कि एम फॉर मदर बच्चों का नुकसान नहीं थी, एम फॉर मोदी नहीं होने देगा। अगला सवाल यह है कि उद्धव ठाकरे जो कभी उन्हें बजट समझ में नहीं आता, वो आज सामना में ले है और ये कहा कि राज्य पर जो है वो कर्जों का बोझ ज्यादा है। तो देखो भाई साहब, अभी आपने उनके ही शपथ पत्र चुनाव के देखेंगे ना, तो अपने महाराष्ट्र का इनकम और कर्ज ये कितने परसेंट में, और कर्ज कितने में, एक डाल दो तो समझ में आएगा। अरे आपका जो अर्थसंकल्प घर है, आपके इनकम ना कर्ज, यहां पे आंकड़े क्यों बता दो भाई। देखो ऐसा कि खून कितने लीटर शरीर में है जाता है, वो हम उसमें हीमोग्लोबिन कितना है वो परसेंट में देखते हैं, 12-14%। इकोनॉमी में कर्ज कितना देखा जाता है, हमारे राज्य का जीडीपी 45 है, आप लेके बैठे हो कि कर्ज है महाराष्ट्र में। तो मैं समझता हूं कि ये अच्छी इकोनॉमी समझने का तरीका नहीं हो सकता। समझ में नहीं आ रहा है। नहीं, वो मुझे पता, वो तो उन्होंने मान्य किया। कर्ज या आंकड़ों जाता, आप विश्व में देख लीजिए। अगर देखा अमेरिका पे कितना कर्ज है, आपने अगर वो कहा उनके जितना कई गुना ज्यादा कर्ज है जापान पे, अमेरिका पे। अब कहा महाराष्ट्र का, हमारा तो बहुत कम है। हम तो चाहते हैं कि हम इस राज्य के युवाओं के लिए, युवतियों के लिए, राज्य के प्रगति के लिए कर्ज लेना गुनाह नहीं है। हाँ, कर्ज अनप्रोडक्टिव बातों के लिए खर्च करना ये गुनाह है। अगर कर्ज लेकर कोई 5 स्टार होटल में खाना खाता है तो वो गुनाह है, मगर 5 स्टार होटल बनाता है उस कर्ज से तो वो गुनाह कभी नहीं हो सकता। एक सवाल और है, उद्धव जी आज प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे थे, भारत पाकिस्तान मैच को लेकर के भारतीय जनता पार्टी में भी कई अटैक्स किए गए, अमित शाह जी पर भी अच्छी टिप्पणी की गई, मोदी जी को भी निशाने पर लिया गया। ऐसे स्थिति में उद्धव ठाकरे आज फिर प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं और कह रहे हैं कि अगर मैच नहीं हुआ होता तो क्या होगा। नहीं, मैच होने के बाद तो इस देश के जो क्रिकेट के प्रेमी हैं उनके मन में एक विश्वास जग है कि ऐसा पाकिस्तान जहाँ भी मिलेगा हम ठोक सकते हैं। तो इससे क्या है, ऊर्जावान हो गया ना हमारा समाज। लोगों को मैंने तालियां बजाते हुए देखा, तो जिस मैदान में वो मिलेंगे
वो चाहे विज्ञान का हो, तंत्रज्ञान का हो, अर्थनीति का हो, उस मैदान में हमने पाकिस्तान को पिछाड़ना, ये हमारा कर्तव्य है। तो हम रणांगन में उनको पिछाड़ी करेंगे, खेल में भी करेंगे। इसमें मुझे लगता है कि वो हारने के बाद इतनी छोटी बातें करना कि ये मैच फिक्सिंग है, ये है, वो है, मुझे नहीं लगता कि अच्छी राजनीति का कोई ये उदाहरण है। क्या कुछ दल प्रो पाकिस्तानी भाषा बोल रहे हैं, ऐसा आपको लगता है? नहीं, वो भाषा प्रो पाकिस्तानी सोचकर नहीं बोल रहे, मगर उनकी कृति गलत रास्ते पे जा रही है पक्का। वो कोई सोच के तय करके प्रो पाकिस्तानी बातें करेंगे ऐसा मुझे नहीं लगता, मगर राजनीति के चलते हुए, ईर्ष्या के चलते हुए जो आग उनमें लगी है ना, वो उनको जगा रही है। देखो, सेवा पंद्रहवाड़ा है माननीय मोदी जी के जन्म दिवस से 2 अक्टूबर तक, महात्मा गांधी जी के जन्म दिवस तक ये पंद्रहवाड़ा किया जाने वाला है, जिसमें हर क्षेत्र में सेवा करने की कार्य ये भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं ने करना चाहिए, जिसके माध्यम से हम सिर्फ चुनाव हमारे मन में नहीं होना चाहिए। चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी नहीं है, हमने आम गरीब आदमी से लेके हर समूह का दिल जीतना ये हमारी जिम्मेदारी है। हर समूह का दिल जीतने के लिए ये सेवा पंद्रहवाड़ा होगा। आज वर्ली में भारतीय जनता पार्टी का एक मेगा रैली या पब्लिक इवेंट है, जहां पे उसके पार्टी के कार्यकर्ता आएंगे, आप भी निश्चित रूप से शामिल होंगे। विजय संकल्प का रैली है, वर्ली चुना गया। क्या आप लोग बीएमसी चुनाव का बिगुल वर्ली से जो फूंक रहे हैं, क्या कहीं कुछ नहीं, वर्ली का शुरू होता तो विन के लिए शायद वर्ली चुनाव होगा, बाकी क्या है। क्षेत्र है क्या उस लिहाज से? आदित्य ठाकरे जी का चुनाव क्षेत्र क्या हमको वोट नहीं मिल गए? हमको 0 वोट थे क्या? इतने कम चुन के आए, कोई नहीं कि 80,000 से 90,000 से चुन के आए, तो से बच गए थे। तो मुझे लगता है कि उनका मतदार संघ है, तो कोई 7-12 दे दिया है क्या? हम ऐसे वहां पे कार्यक्रम करेंगे तो अगला हमारा होगा। मोदी शिवसेना संपवायला निघालेले आहेत, त्यांना शुभेच्छा, मात्र त्यांनी चांगले काम, मी त्यांचा शत्रू नाहीये, फक्त शिवसेना संपवण्याचा आरोप आता नाही। असं आहे की शिवसेना संपवण्याचं महत्वाचं कार्य तर ते स्वतः 24/2019 त्यांच्या कामामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवूच आहे, स्वतःला पटवून देत राहतात। कोण संपवणार आहे? शिव ती कोणीच संपवू शकत नाही। जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती आता मात्र शिफ्ट झाली माननीय एकनाथ शिंदेची जागी, एवढाच फरक आहे। उद्धव ठाकरे कह रहे हैं कि नहीं, आदरणीय उद्धव जी ने ही शिवसेना समाप्त करने के लिए कदम बढ़ाया। 24 अक्टूबर 2019 को जब हमारे 161 विधानसभा आई तो कांग्रेस ये जलता घर है, ये विश्व रत्न भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी ने कहा था, जो जाएगा वो जलकर राख होगा। अरे आप तो बाबा साहब को भी नहीं मानते, तो आपकी आदत ऐसी होने ही वाली है। अब किसने कहा शिवसेना खत्म होगी? अब सिर्फ आपके हाथ से निकल के सही सलामत स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाबा साहब ठाकरे का जो विचार था वो सही सलामत एकनाथ जी के हाथों में गया। किसने कहा शिवसेना समाप्त होगी? भैया आप उनको नहीं मानते, वो आपकी बात है। आपने अगर सोचा तो 57 विधायक शिवसेना और 20 इनके, ऐसा देखे जाए तो 77 हो गए, तो खत्म हुई ऐसा कहना गलत है। 77 है, मगर अब वो आगे बढ़ना नहीं चाहते। नहीं, संजय राउत साहब की तो भूमिका है ही, वो तो अंदर की बात है, वो एकनाथ जी के साथ है। चलो, थैंक यू। लास्ट
कितना पूछा रे चला बघायला कॉल करतो ए चेतन हवा कोण तर आपल्या वरळी राजे ए आपल्याला वाटलं काय वरळी कोण उठाल या ए बाबा मला हे शेवटचं लागशील का रे असं नाही शेवटचं टाक वर्ष ते बोललेत ना ते टाकतो काय काढता ना तुम्ही आता माझी बॅग कुठे आहे यार कोणाला निघाला भेटत मला भेटायचं असं तुम्हाला ए चेतन हा म्हणतो तुझ्या आशीर्वाद पाहिजे शेवटचं